दिल्ली इथं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन अराजकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत बुलढाण्यात भारतीय जनता पक्ष आणि भाजप युवा मोर्चाच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौक इथं निदर्शनं करण्यात आली। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना जोडे मारून निषेध केलाय। जनता पार्टीचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन निदर्शने आंदोलन करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि त्यांचे समर्थक आज विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे गलिच्छ राजकारण करतायत आणि देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतो। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना सांगितलं आहे की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारची जर पेपर फुटी झाली तर ज्या पद्धतीनं पुण्याला लैंगिक अत्याचाराची फास्ट ट्रॅकवरती केस चालवून 3 महिन्यामध्ये आरोपीला फाशी दिली गेली, त्या पद्धतीनं यापुढे देशात पेपर फुटीच्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल व तात्काळ त्याला निकाल लावून दोषींना शिक्षा करण्यात येईल व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। अशा प्रकारचे कठोर कायदे हे देशाच्या संसदेमध्ये आणल्या जातील, अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण करून, अशांतता निर्माण करून केवळ मोदी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आज काँग्रेसनं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं आहे त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात ही जनता जबाब दिल्याशिवाय आणि ही जनता त्यांना त्यांच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे। आणि म्हणून यापुढे असं राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हा देश खपवून घेणार नाही, हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो। पुण्यातील वादग्रस्त बांधकाम प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन आणि सरकारवर गंभीर आरोप केलेत। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून हा प्रकल्प वादग्रस्त ठरल्याचं सांगत सर्व आवश्यक परवानग्या घेऊनही महापालिकेनं प्रकल्पाचं काम थांबवल्याचा आरोप त्यांनी केलाय। वक्फ आरक्षणामुळे प्रकल्प रखडल्याचंही त्यांनी सांगितलंय। खलील शेख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून प्रशासनानं केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। तसंच आपल्या कुटुंबियांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवलं जात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। कायदा हा पप्पू आहे, गाडीच्या स्टेअरिंगवर बसवला आणि काढून नेला असं नाव आहे। कायदा हा पप्पू नाही आहे, कायदा हा कायदा आहे आणि कायद्यामुळं आणि याच्यामध्ये संविधान चालतं, कायदा चालतो। कायदा हा पप्पू नाही, कायदा हा तुमचा आधार आहे, सगळ्यांचा शेवटचा आधार आहे आणि कायदा पप्पू नाही। आपण गाडीवर एखादा पप्पू ड्रायव्हर ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी काढतो तर असा विषय नाही। कायदा लोक म्हणतात संविधान धोक्यात आलंय की याच्यामुळेच नाही, संविधान म्हणजे आता हे आपण बघतो। आता बघा, मी परत एकदा सांगतो की राजकारण बोलायचं नाही ठेवलं, पण आता देशात चाललं ते आता काही दिवसांनी लोकांच्या घराघरात आहे। फक्त आता लोक वाट वागतात, जे चुकीचं वागतात त्यांना ठोकणार आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चुकीचं वागलं तर आम्हाला बी ठोकणार आहे। आता काही दिवसांनी नेपाळ, श्रीलंका झालं तसं होणार आहे आपल्याला। नाही, दंगेकर कधी बंद होते? दंगेकर फक्त बघत होते की काय चाललंय ते। दंगेकर सगळी दंगेकर जिथं अन्याय दिसतो तिथं दंगेकरला अजून चष्मा लागला नाही। म्हणजे दंगेकरचे डोळे सगळे चांगले, माझं वय 56 आहे पण माझा अजून चेहरा डोळ्याची बारीक बघू शकतो, माझा चष्मा मोठा आहे त्यामुळे काय अडचण नाही। सगळे जे पप्पू राजकारणात आहेत त्या पप्पूंची चर्चा माझ्याकडे आहे। मी आता त्या पप्पूकडे जरा बघतो आणि कसं काय करायचं ते बघू आता। नाही, आपण नाही काय म्हणत, आपण जे पप्पू म्हणतो हा पप्पू आहे राजकारणातला किंवा काय, तर याच्यामध्ये कायदा हा पप्पू नाही। कायदा हा कायदा आहे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधानाला आकार दिला आहे। त्यामुळं कायदा हा काय कोणाच्या घरचा बांधील नाही। आज नव्हता राजकीय कवच संपलं की कायदा परत कायदा आहे।
सगळ्यांना जेलला जावं लागलं. मी परत एक म्हणतो पुणे कमिशनरला बी जेलला जावं लागलं ते. आणि कोणाची नावं घ्यायची आता ती तुम्हाला तोंडपाठ झाली फक्त आता तर सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला महानगरपालिकेला उद्यापासून भ्रष्टाचार असं रोज काढतात, तर मला कामच नाही राहिलं ते. उलट त्यांनी मला घरात बसवलं होतं तर बाहेर काढलं, त्यांना त्यांचं अभिनंदन करून. आणि ह्याच्यामध्ये परत एक तुम्हाला सांगायचं खास राव, म्हणजे आता त्या माणसाचं मी कौतुक केलं पाहिजे की हा जो मी ह्याच्यातून बाहेर पडलो ना, तो एका नेत्यामुळे बाहेर पडलो की तो म्हटला धंगेकर नको ह्याच्यामध्ये, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्याचं मला आभार का मानायचे की त्यांनी माझं नाव काढायला होतं. म्हणजे आज वकील साहेबांना सांगता तरी आलं वाटतं की धंगेकर त्यात नाहीचे. त्याचे आभार आता मानावं लागेल मला. प्रोजेक्ट झालंच नाही. पुढे होय नाही होईल तर आपल्या नशिबाचा भाग आहे. आणि आम्ही काय रस्त्यावर काय आम्हाला काय थोडं आम्ही लोकांच्या चपातीवर तूप टाकलेलं कार्यकर्ता आहे मी. माझ्या चपातीवर मीठ असलं तरी मला चालतं, एवढं काय लय भारी राहतो असं नाही. त्यामुळे पुण्यातील वादग्रस्त बांधकामाप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या बाजूनं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व कायदेशीर परवानग्या घेण्यात आल्या असूनही बांधकाम थांबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. महापालिका आणि रेरा यांच्या आवश्यक मंजुरीनंतर प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं होतं. मात्र वक्फ आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर महापालिकेनं नोटीस बजावत काम थांबवलं. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्यात आले. प्रकरणाची न्यायालयीन लढाई सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावेळी खलील शेख यांच्या मृत्यूची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईमुळे संबंधितांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावाही करण्यात आलाय. संपूर्ण प्रकरणात कायद्याचं राज्य कायम ठेवत निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी असीम सरोदे यांनी केली. नागपूरला 50 जणांवर केसेस दाखल केल्या आणि डिटेन्शन करण्यात आलं. बेकायदेशीरित्या गुन्हा दाखल न करता डिटेन्शन करण्यात येते. डेक्कन पोलीस स्टेशनला परवा साधारणतः 2:30-3 वाजेपर्यंत मुलांना ठेवण्यात आलं होतं. हे सुद्धा चुकीचं आहे. आता इथे दुसरा एक प्रश्न आहे, तो प्रपोर्शनेट, म्हणजे अतिरेकी बळाचा वापर न करता सौम्यपणे आणि आवश्यक बळाचा वापर करणे, हे सुद्धा ठरवण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. त्यांना सौम्य म्हणजे सौम्यच बळाचा वापर केला पाहिजे. आम्ही म्हणतो म्हणून तो प्रपोर्शनेट आहे असं होणार नाही. जो प्रपोर्शनेट पॉवरचा वापर असेल तोच झाला पाहिजे. मुंबईमध्ये ॲडव्होकेट सौम्या कोरडे आहे, तिला हाऊस अरेस्ट केलेली आहे. अनेक जणांना सांगितलं घरातून बाहेर निघायचं नाही, बाहेर निघायचं असेल तर आम्हाला सांगायचं. असं तुम्ही करू शकत नाही, पोलिसांनाही अधिकारच नाही आहे. हे जर पुण्यात झालं तर आम्हाला कळवा, हे जर नागपूरमध्ये झालं तर आम्हाला कळवा, हे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं तर कळवा, सांगली कोल्हापूरमध्ये झालं तर कळवा. आपण अशा सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना नोकरीतून घालवलं पाहिजे. त्याच्याशिवाय पोलीस व्यवस्थापन चांगलं होणार नाही. आपल्याला पोलीस दल हे आपलं हे लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचं आहे. अनेक पोलीस चांगले आहेत. त्या चांगल्या पोलिसांना काम करण्याची संधी देण्यासाठी आपल्याला वाईट पोलिसांना लवकरात लवकर घालवलं पाहिजे. आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तीविरुद्धचं सुद्धा हे आंदोलन आहे. सोशल मीडिया वॉच पोलीस करू शकत नाही. एक आयेशा खान नावाची कोणीतरी अभिनेत्री आहे, ती उभी होती ते आंदोलन पाहत. ती घोषणा पण देत नव्हती तेव्हा, तरीसुद्धा तिला अरेस्ट करण्यात आलं, तिला ताब्यात घेण्यात आलं. हे चुकीचं आहे. डिटेन करण्यात आलं, हे चुकीचं आहे असं डिटेन्शन करणंसुद्धा. त्यामुळे बळाचा अतिरेकी वापरसुद्धा चालणार नाही. माझ्यासोबत आमची सगळी वकिलांची टीम आहे, काही लॉचे विद्यार्थी आहेत. आणि आम्ही आजच्या आंदोलनामध्ये जर काही पोलिसांनी गडबड केली तर त्यांच्यावर कारवाई करू. कायद्याचा आवाज आम्ही करत राहू. बेकायदेशीरतेचा आवाज जर काही पोलिसांना करायचा त्यांनी करत राहावं, पण आम्ही चांगल्या पोलिसांना समोर आणू आणि चांगल्या पोलिसांना समाजासमोर आणून त्यांचा सत्कारसुद्धा करू. परंतु याच्यानंतर एखादा पोलीस अधिकारी मोठ्या पदावर बसला असेल तर तो स्वतःला हुशार समजत असेल आणि माझ्याजवळ सगळे पॉवर असे समजत असेल तर तसा हुकुमशाही पोलीस ऑफिसर आम्हाला नको. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो. आपल्याला काही विचारायचं तर विचारा. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान दिल्लीतील सीजेपी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना आंदोलनाला आता राजकीय स्वरूप प्राप्त झाल्याचा दावा केलाय. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारनं कार्यवाही सुरू केल्यामुळे आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी सांगितलंय. विखे पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या आडून काही देशविरोधी प्रवृत्ती आंदोलनात सक्रिय झाल्याचं चित्र दिसतंय. आंदोलनादरम्यान पाकिस्तान आणि कलम 370 संदर्भातील घोषणाही देण्यात आल्या असा आरोपही त्यांनी केलाय. त्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देश बाजूला पडून त्याला राजकीय वळण लागल्याचं ते म्हणालेत.
यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांनी आंदोलन स्थगित केल्याचा उल्लेख करत सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक पावलं उचलण्यास सुरुवात केली असल्याचं सांगितलंय. तसंच आंदोलनादरम्यान पोलीस आणि पत्रकारांवर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी त्यांच्यावर देखील टीका केली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी कमिटमेंट केली होती IT पार्क सोलापूरला, त्यानिमित्तानं त्यांच्या नेतृत्वाखाली आता IT पार्क उभा राहतोय आणि त्यामुळे त्यासाठी लागणारी जागा आता आपण विनामूल्य MIDCला हस्तांतर केलेली आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसाची सोलापूरकरांची मागणी पूर्ण होते, त्याचा आम्हाला आनंद आहे. तर देशभरामध्ये एक आंदोलन सुरू आहे, ज्यांची सगळे रस्त्यावरती उतरलेली पाहायला मिळते. काँग्रेसच्या पाठीमध्ये आंदोलन कसं पाठवलं? मी कालही त्याच्यावर बोलताना सांगितलं की आता ज्या हेतूसाठी आंदोलन सुरू झालं होतं, श्री वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं होतं, त्यांनी आता स्थगित केलं. सरकारने बहुतांशी त्यांच्या मागण्या संदर्भात आता कार्यवाही सुरू केली. काही बाबतीमध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे कार्यवाहीबद्दल. आता दुर्दैवानं ज्या हेतूसाठी आंदोलन होतं त्याचा जर आता हेतू संपलेला आहे, वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे, आता हे आंदोलन सुरू ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु मी कालही माझी भूमिका स्पष्ट केली की विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या काय मागण्या आहे, सरकार नेहमी सांगतं आमची दारं खुली चर्चेला आहे. परंतु दुर्दैवानं आज त्या विद्यार्थ्यांच्या आडून काही देशविरोधी प्रवृत्ती आता शिरत आहेत. काही राजकीय पक्ष आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थी आंदोलकांना माझी या निमित्ताने मी काल आवाहन केलं की ही सगळी जी राजकीय पक्ष आज आपल्या स्वतःच्या अस्तित्व झडपड करू पाहत आहेत आंदोलनाच्या माध्यमातून, त्यांना पहिल्यांदा बाजूला करा. राजकीय पक्षाच्या हे आंदोलन जेव्हा सुरू झालं, हे पक्षविरहित आंदोलन होतं. मला वाटतं सरकारच्या भूमिका सरकारने स्पष्ट केली आहे. आता जी मूळ मागणी होती नीटबद्दलची किंवा त्या संदर्भातली, आता त्याचं आश्वासन मिळालं आहे. राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे. सरकार या सगळ्यामध्ये अँटिसिपेट करायला चुकली असं वाटतंय आंदोलनाकडे? नाही, मला वाटतं की आज जे आंदोलनामध्ये जे आज पाकिस्तानच्या गोष्टी दिल्या जातात, ती जी 70 कलम जे आपण रद्द केले आहे ते पूरत करण्याबद्दलचं त्या घोषणा होत आहेत. आज घोषणा देणारे कोण आहे त्या आंदोलनामध्ये? आज म्हणून म्हटलं की हे आता आंदोलन पूर्णतः भरकटलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल आम्हाला सहानुभूती आहे त्या सरकारला. CJPच्या वतीनं संपूर्ण देशभरात आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला आणि करा असा आदेश देण्यात आला. हे म्हणून प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. CJPचा काही त्यांना काही तो अधिकार आहेच आहे ना. परंतु आमचं म्हणणं आहे की आता त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचं काहीच होणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी देखील काल प्रेस घेतली. राज ठाकरे तर असं म्हणाले की दिल्लीमध्ये जसं लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न केला, तसं सरकारनं जर इथं काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना बडवून लावू. राज ठाकरे नेहमीच बोलतात, त्यांचं कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून आज त्या शेवटी जेव्हा एकत्र यावं लागलं, एकत्र येऊनही दुरावस्था झाली त्यांच्या पक्षाची. आता म्हणून त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक जर तुम्हाला बाजूला करताय तर तुम्ही कोणाला बाजू करणार आहात? पण त्या काही आंदोलक विद्यार्थ्यांकडून पत्रकारांना देखील टार्गेट केलं जात आहे, हिणवलं जात आहे, चिडवलं जात आहे. ते आता पहा ना, किती पोलीस कर्मचारी अधिकारी जखमी झाले. दगड आले कुठून? आज वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी ज्या पद्धतीने आज गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत. म्हणजे आंदोलन हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न कोण करतंय? ही जी घुसखोरी आंदोलन झालेली आहे, मग त्याच्यामध्ये पोलीस असतील, पत्रकार मंडळी असतील, त्यांना सुद्धा आज त्या पद्धतीने धक्काबुक्की होते. म्हणून आंदोलन भरकटलेलं आता आहे. विद्यार्थी हिताचं आंदोलन राहिलेलं नाही आहे. मला वाटतं त्या वांगचुकांनी आता उपोषण सोडल्यामुळे सरकार आता स्वतः माननीय प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं आहे की आम्ही आता याच्यात उच्चस्तरीय चौकशी करू, CBI इन्क्वायरी सुरू झाली, उच्चस्तम चौकशी करून हे सगळे दोषी असतील NIT मध्ये याच्यावर कारवाई करू. मग अजून काय केलं पाहिजे सरकारने? राज आणि उद्धव ठाकरेंच्या वतीनं देखील मुंबईत आता मोर्चा काढण्यात येणार आहे. म्हणून मी म्हटलं की यांचं अस्तित्व आता संपलेलं आहे. फक्त हे आता बुडबुडे आहेत त्यांचे, त्यातून काहीतरी. वाळवा तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखीन तीव्र झालाय. इस्लामपूर जवळील ईश्वरपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे वाळवा तालुकाध्यक्ष विजयराव पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका केली.
तहसील कार्यालयात नागरिकांची कामं पैशांशिवाय होत नसल्याच्या तक्रारींवर आमदार जयंत पाटील यांनी आवाज उठवला होता. मात्र त्या वक्तव्याचा विपर्यास करून सदाभाऊ खोत यांनी राजकीय टीका केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाबाबत सदाभाऊ खोत यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील विजयराव पाटील यांनी केली आहे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी वादग्रस्त विधानं करून मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. परवा आमचे नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांनी तहसीलदार कचेरीमध्ये वजन ठेवल्याशिवाय सामान्य माणसांची कामं होत नाहीत अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी बोलून दाखवलं. याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं सामान्य माणसांच्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक माणसांच्या तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या की तहसीलदार कचेरीमध्ये आमचं काम करत असताना वजन ठेवल्याशिवाय आमची कुठलीही कामं होत नाहीत अशा अनेक तक्रारी साहेबांच्यापर्यंत आल्या होत्या आणि ते खऱ्या अर्थानं साहेबांनी बोलून दाखवलं. याच्यावर खऱ्या अर्थानं त्या वक्तव्याचं वाईट वाटून या वाळवा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेचे विधान परिषदेचे प्रतिनिधी माननीय आमदार सदाभाऊ खोत यांना हे वक्तव्य का लागलं आणि त्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांनी त्या ठिकाणी जयंत पाटलांना हुजरीगिरी करणारे अधिकारी लागतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. निश्चितपणे ज्या पद्धतीनं तहसीलदार कचेरीमध्ये सामान्य माणसांची पिळवणूक होती आणि पैसे अडवून पैसे घेतले जातात, हे जे साहेबांचं वक्तव्य होतं ते सदाभाऊ खोत यांना का लागलं? का त्यातला जो तहसीलदार कचेरीतला मलिदा आहे तो त्यांच्यापर्यंत जातोय आणि त्याबद्दल त्यांना वाईट वाटतंय. खऱ्या अर्थानं सामान्य माणसांची अडचण ही खऱ्या अर्थानं सोडवण्यासाठी नेहमीच साहेबांच्या माध्यमातून आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून साहेब या ठिकाणी प्रयत्न करत असतात. पण याचा विपर्यास करून खऱ्या अर्थानं सदाभाऊ खोत यांनी काही वेगळी वक्तव्य करण्यासाठी केलेली तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात. परवा जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे विद्यार्थ्यांचं त्याच्याविषयी सुद्धा सदाभाऊ खोत यांनी त्या ठिकाणी ते विद्यार्थी दहशतवादी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. म्हणजे खरंच या माणसाची बुद्धीची कीव करावी अशी वाटते की चुकीच्या पद्धतीनं हे वक्तव्य सातत्यानं वरिष्ठांना खुश करण्यासाठी आपण असल्या पद्धतीची वक्तव्य करून आपल्या बुद्धीची आपली उंची या ठिकाणी दाखवण्याचं काम सदाभाऊ खोत हे नेहमी या ठिकाणी करत असतात. निश्चितपणे मी या त्यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं त्यांनी हे वक्तव्य केले त्यातून त्यांनी माफी विद्यार्थ्यांची मागावी. या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांचं वक्तव्य हे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला चीड आणणारे आहे, विद्यार्थ्यांना चीड आणणारे आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ही वेगळ्या माध्यमातून ही सदाभाऊ खोत यांची वाटचाल या ठिकाणी चाललेली आम्ही बघतोय. या तालुक्यातली जनता ही सुज्ञ आहे. निश्चितपणे वेळ आल्यानंतर यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशा तऱ्हेचं वातावरण आज एकंदरीत सगळी. बुलडाणा जिल्ह्यातील 2024 मधील तब्बल 32,600 वंचित शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलाय. या गंभीर मुद्द्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा कंपनीच्या मनमानीवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. शेतकऱ्यांवरील अन्यायाचे ठोस पुरावे त्यांनी प्रशासनासमोर मांडलेत.
तुपकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केले। संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आणि प्रस्ताव जिल्हा पीक विमा तक्रार निवारण समितीमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान पीक विमा कंपनीची मनमानी आता अजिबात चालणार नाही। 2024 आणि 2025 मधील प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात हक्काचा प्रत्येक रुपया जमा करूनच घेणार। जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलाय। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पंढरपुरात आगमन झाले। आगमनानंतर त्यांनी कृषी महोत्सवाचं उद्घाटन केलं। या महोत्सवात शेतकरी कल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे। त्यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रही वितरित करण्यात येत आहेत। बारामती इथं आयोजित रक्तदान शिबिराला मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, पेपरफुटी प्रकरण आणि दादर येथील कथित पोलीस गैरवर्तनाचा व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली। अदिती तटकरे म्हणाल्यात की कोणत्याही महिला आंदोलकाशी गैरवर्तन होणं हे चुकीचं आहे। अशा घटनांचं समर्थन करता येणार नाही। एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं हे योग्य नसल्याचं सांगत आवश्यक ती कारवाई सरकार करेल, असं त्यांनी स्पष्ट केलंय। लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन आणि मत मांडण्याचा अधिकार आहे, असं सांगत त्यांनी पेपरफुटीचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही, असं नमूद केलंय। विद्यार्थी आणि पालकांचं नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। कुठल्याही महिला आंदोलकासोबतचं वर्तन याचं कधी समर्थन केलं जाऊ शकत नाही। खरं तर अनेकदा अनेक आंदोलनं होतात, पोलीस यंत्रणेवर वेगवेगळ्या पद्धतीनं तणाव असतो, अनेक कार्यक्रम होत असतात, त्याही असतो। पण कुठल्याही नागरिक, महिला असो अथवा पुरुष, खासकर ज्यावेळेला महिला आणि त्या वेगवेगळ्या त्यांच्या विषयांवर त्या ठिकाणी आंदोलन किंवा मागणी करत असतात, त्यांच्यावर आंदोलन करत असताना अशा पद्धतीनं वर्तन करणं मला वाटतं चुकीचं आहे। आणि मला खात्री आहे की त्या संदर्भामध्ये कारवाई ही सरकारकडून केली जाईल। अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं होत असतात, त्यामुळे कुठं ना कुठं तरी ह्या ज्या शासकीय आणि पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर विशेषतः ताण आणि जबाबदारी असतेच। पण अशा वेळेला आपल्या एक पोलीस अधिकारी असेल, पण त्या एकाच्या त्या वर्तनातनं संबंध डिपार्टमेंटवर कुणी प्रश्नचिन्ह किंवा त्याची बदनामी करणं, मला वाटतं हेही तितकंच चुकीचं ठरेल। त्यामुळे ते जे संबंधित आहेत त्यांच्यावर जी काही योग्य ती कारवाई आहे, मला खात्री आहे की सरकारकडून, शासनाकडून ती केली जाईल। काल एका पोलिसाचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता, 50 ग्रॅम जे आहे ते कसं, म्हणजे काय? मी तो सोशल मीडियावर त्या संदर्भातला मी मेसेज वाचला, खरं तो व्हिडिओ काय अजून मी बघितलेला नाहीये। पण आंदोलन करत असताना आपण लोकशाही आहोत, त्यामुळे प्रत्येक आपापल्या अडचणींच्या संदर्भातलं आंदोलन करण्याचा किंवा मतं मांडण्याचा अधिकार हा लोकशाहीने सगळ्यांना दिलेला आहे। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा तो ऐकून घेणं, जिथं चुकत असेल तिथं दुरुस्ती करणं, जिथं आम्ही कमी पडत असो तिथं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं, ही सरकारची त्या निमित्ताने जबाबदारीच असते। खरं तर आदरणीय फडणवीस साहेबांनी सुद्धा जे आंदोलक आहेत त्यांना हे केलं की चर्चेतून अनेक त्याच्यातनं मार्ग निघत असतात। आजच मला वाटते सकाळी एक उपोषण जे दिल्लीमध्ये सुरू होतं, त्यामध्ये सरकारचे, केंद्र शासनाचे 2 मंत्री तिथं जाऊन त्यांनी त्यांच्यासोबत संवाद साधून ते उपोषण मागे घेण्यात आलं। त्यांच्या सूचनाही अनेक त्या ठिकाणी मान्य करण्यात आल्या। तसंच जिथं जिथं आंदोलन आहे, विद्यार्थी असतील, महिला असतील, पुरुष असतील, त्या क्षेत्राशी निगडीत असतील, त्यांनी चर्चेला येऊन शासन, शासन असेल आणि प्रशासन असेल आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणानेच आपण ह्या समस्यातनं मार्ग काढू शकत असतो। त्यामुळे त्यांनी त्यांच्या मतांचा वेगवेगळ्या स्तरावरून त्या ठिकाणी मांडणी केली, मग सोशल मीडिया असेल, कुठं आंदोलन करून असेल, पण शेवटी मार्ग हा चर्चेतूनच निघत असतो। आणि आपल्याला पुढच्या ह्यांची जर ह्या सगळ्या अडचणी दूर करायच्या आहेत, कुठं काही चुका झाल्या त्या दुरुस्त करायच्या आहेत, तर त्या एकत्रितपणाने आपण दुरुस्त करण्याचं ठरवलं तरच त्याच्यातून पुढची पिढी ही शैक्षणिकरित्या सुदृढ होऊ शकते। सरकारच्या चुकीमुळे हे आंदोलन उभं राहिलं असं तुम्हाला वाटतं का? कारण नीटचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, आक्रोश मांडायचं कोणा? सरकारच्या चुकामुळे हे झालं असं वाटतं आणि सरकारने वेळेत रिस्पॉन्स दिला नाही। म्हटल्याप्रमाणे आपली लोकशाही
अनुसूचित जाती आरक्षणात अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण तात्काळ लागू करावं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी अमरावतीच्या नेहरू मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाकडून भव्य मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान मोर्चा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, मात्र त्यापूर्वी बॅरिगेड्स लावून मोर्चा अडवण्यात आला। दुसरीकडे अनुसूचित जातीमधून मातंग समाजाला वेगळं आरक्षण देऊन उपवर्गीकरण लागू करा अशी मागणी देखील करण्यात आली। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये उपवर्गीकरण झालं आणि हेच उपवर्गीकरण महाराष्ट्रातही व्हावं म्हणून भर पावसामध्ये अमरावतीमध्ये हजारो आज मातंग समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मादिगा समाज असेल, खाटीक समाज असेल याचे सगळे एकत्रीकरण करून हा मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ या ठिकाणी निघालेला आहे। यातनं एकच आहे की आज सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरते आपल्या न्याय हक्कासाठी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं ही न्यायातली समानता लवकरात लवकर जाहीर करावी आणि उपवर्गीकरण जाहीर करावं हीच आमची यातनं मागणी आहे। भूमिका हीच आहे, जोपर्यंत आरक्षण उपवर्गीकरण होणार नाही तोपर्यंत अशी जनता। दिल्लीतील नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर काही राजकीय गटांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री विजय सावकारे यांनी केलाय। नंदुरबार इथं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात असं आवाहन केलंय। सावकारे म्हणालेत की सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। नीट पेपर फुटी प्रकरणातील कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही। दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। विद्यार्थ्यांनी संयम राखून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी आणि लोकशाही मार्गाने आपला लढा सुरू ठेवावा असं आवाहन विजय सावकारे यांनी केलंय। पत्रकार बांधवांना आधी विनंती करायची की दिल्लीत जे आंदोलन चाललंय खरं तर विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला टोटली राजकीय आंदोलन करून टाकलेलं आहे। कधीतरी देशाचा युवक जागा झाला होता, विद्यार्थी जागा झाला होता आणि तो त्याच्या हक्कासाठी लढायला लागला होता, पण त्या राजकारणाचा सगळा म्हणजे त्यांच्या आंदोलनाचा सगळा वट्टाबोळ करून त्याला पूर्ण राजकीय आंदोलन करून टाकलं। त्याच्यात सगळे नको ती लोक घुसली, नको त्या घोषणा व्हायला लागल्या आणि त्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सगळं भरकटलं असं मला वाटायला लागलं आहे। तर बेसिक गोष्टीवर कोणीच जात नाही की नीटच्या एक्झामच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं। नीटची एक्झाम म्हणजे काय, त्यानंतर MBBS BDS म्हणजे मेडिकल एज्युकेशनच्या बाबतीतली ही एक्झाम परीक्षेच्या बाबतीतलं हे आंदोलन होतं, ते दुसरीकडे चाललं गेलं आहे सगळं। माझी तरुण विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच विनंती आहे की राजकारणाचे बळी होऊ नका। विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी दशेत काम करतो किंवा अभ्यास करत असतो तर आपल्याला भडकवणारे किंवा राजकीय क्षेत्रात ओढण्यासाठी किंवा सरकारच्या विरोधात मुद्दाम आणण्यासाठी काहीतरी गोष्टी केल्या जातात। आता विद्यार्थ्यांना आव्हान आहे की आपण अशा गोष्टीच्या राजकारणात पडू नये, आपलं भवितव्याच्या दृष्टीने आपण विचार करावा। सर पक्षच करताय की ही एक्झाम कोण कंडक्ट। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील पायाभूत सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। या पार्श्वभूमीवर आमदार राहुल ढिकले यांनी महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे। रामकुंड परिसरात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। हे खड्डे त्वरित बुजवून आवश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत असं त्यांनी प्रशासनाला आवाहन केलंय। वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते असा इशाराही राहुल ढिकले यांनी देत नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली आहे। अनुसूचित जातीच्या घटनात्मक आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत पिंपरी चिंचवडमध्ये भर पावसात महामोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विविध समाज घटक, संविधानप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। निगडी येथील भक्ती शक्ती चौकातून अप्पर तहसील कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात आला। मोर्चात अनुसूचित जातीतील
159 जातींचे नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने हा एल्गार पुकारण्यात आलाय. आरक्षण हे संविधानानं दिलेलं हक्काचं साधन आहे. त्याचं उपवर्गीकरण समाजात फूट पाडणारं असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तसंच ब्रदर समितीचा अहवाल आणि संबंधित आकडेवारी तातडीनं जाहीर करावी. तसंच अनुसूचित प्रवर्गातील वर्ग 1 ते 4 मधील सरकारी नोकऱ्यांतील अनुशेष तातडीनं भरावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.